गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. किशोर सर. येतोय ना, आवाज येतो ना मॅडम? नीता मॅडम, आवाज येत नाही म्हणे. गुड मॉर्निंग. मॅडम, येतोय ना, आवाज येतोय ना? येस. 16 फेब्रुवारी 2026. ओके. साऊंड ओके? यस यस यस. हरिओम हरिओम. मित्रांनो, आजचं अनालिसिस आपण बघणार आहोत. 16 तारीख आहे आज. 16 फेब्रुवारी. ओके. डेली 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 डेली. यस, बुलिश आहे. बाय झोन होता. इमिजिएट ऑर्डर ब्लॉक. ओके. इथून रिॲक्शन दिली आहे. बट इथून रिॲक्शन दिली, बट याचं टार्गेट डन नाही केलं बघा. ह्या टीपी जो होता ना, हा अजून डन नाही केला. सो याचा अर्थ काय? याचा अर्थ असा सांगतो की मार्केट वर जाऊ शकतं. ओके. मार्केट अजून वर जाऊ शकतं. बट बघू स्ट्रक्चर काय सांगते, बघू आपण. हा आपला एक बायचा झोन आहे, फिल्टर केल्यानंतर 4 तासाला. आणि हा इमिजिएट एक झोन आहे, इमिजिएट. ओके. आता आपण याला शक्यतो याला फिल्टर करू आधी. 4 तासाला. 4 तासाला जर फिल्टर केलं तर बाईंगचा झोन इथं याला. ओके ओके ओके. 1 ओव्हरचं स्ट्रक्चर बाईंगचंच आहे. हे बघा, खाली येताना लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. ओके. हा त्याने सप्लाय घेतलेला आहे. ओके. 1 ओव्हरचा सप्लाय घेतला आहे. तर तिथे सेलिंगसाठी चान्स नाही. सेलिंगसाठी चान्स होता, तो गेलेला आहे. बट आपण ह्या झोनला वेट करू बायचा. 15 मिनिट बघूया. 15 मिनिट सेलिंगला काही दिसतं का आपण? एक काउंटर सेल आपण ज्याला म्हणतो. हा एक झोन आहे 15 मिनिटचा. बरं. बघा, टीआरएस झालाय सेलिंगचा 15 मिनिटला. ओके. हा इथे तुमचा टीआरएस झाला. आता याचा अर्थ काय? 2 सेलिंग झोन आपल्याला भेटणार. दोन म्हणजे ऍक्च्युली 3 भेटणार. कोणकोणते तुम्हाला मार्क करून दाखवतो मी. 15 मिनिटला 3 सेलिंग झोन भेटणार आहे. एक म्हणजे जिथून सप्लाय सुरू झाला आणि त्याच्यामध्ये गॅप पण आहे. ओके. हा वरचा मी काढून टाकतो, मोठा. 15 मिनिटचा तुम्हाला मार्क करून देतो. ओके. 15 मिनिट सेलिंग झोन.
ओके, त्याच्यानंतर खाली आला, सप्लाय तयार केला. येस. इमिजिएट 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 तयार झाला का एखादा? नाही. सेकंड आहे, हिच्या आतमध्ये आहे. आणि याचा लो ब्रेक झाला का? बरं. 49, 73, 455, 49, 73, 360. ओके. हा एक इमिजिएट पण आपल्याला भेटलेला आहे. हा इमिजिएट आहे. ओके. ऑर्डर ब्लॉक. हा एफईजी आहे. इथून इथपर्यंत हा मी ऑर्डर ब्लॉक मार्क केला आहे. आणि इथे पण मी एफईजी मार्क केला आहे बघा इथे. हा ऑर्डर ब्लॉक मार्क केला इथे. इथं वरती पूर्ण सेलिंग झोन आहे. इथे एफईजी पण घेतला, गॅप पण घेतला, ऑर्डर ब्लॉक पण घेतलेला आहे. तो बघा, या झोनमध्ये आपण सेलिंगचा प्लॅन करणार. आणि बाईंगचा प्लॅन आपण कुठे करणार? इथे करणार बघा, या एक्स्ट्रीमला. या एक्स्ट्रीम ठिकाणी बाईंगचा प्लॅन करणार. ओके. इथं बाईंगचा प्लॅन का करणार कोणी सांगेल का चॅटबॉक्स मध्ये? इथे मी बाईंगचा प्लॅन का करणार आहे? सेलिंग करणार तर हे तीन स्पॉट मला भेटलेले आहे, जिथून सप्लाय सुरू झाले. हा एक्स्ट्रीमचा आणि हा इमिजिएटचा. ओके. इथून बाईंग का करणार चॅटबॉक्स मध्ये सांगा. ओबी आहे. ओके. ऑल सेट 1 होर ओबी एफईजी. ओके. नाही, आहे ते तर आहेतच, ते तर आहेतच. 1 होर. यस 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 यस. बॅक साईड एफईजी, एफईजी उभी तर आहेतच हो. येस, गोरक्षे सर बरोबर, तुम्ही बरोबर आन्सर दिला. सप्लाय नाही, सप्लायला आपण सेल करतो ना. मी बाईंग बोललो, बाय. इथं आपण बाय का करणार? त्याचं रिझन असे की इथून काय झालं होतं बघा. मार्केट सेलिंगला होतं. इथून आपले डिमांड सुरू झाले होते. ओके. आणि ऍक्च्युली हा 1 ओव्हरचा झोन आहे. एक मिनिट, 1 ओव्हरचा आहे. याला 15 मिनिटामध्ये जर फिल्टर केलं तर बघा, 15 मिनिटला तो असा येणार 1, 2, 3. हा. ओके, 15 मिनिटला पण ओके आहे. काही अडचण नाही. हा पण एक मार्क करून ठेवा. बघू, कन्फर्मेशन ज्या पण झोन मध्ये आपल्याला कन्फर्मेशन मिळेल ना, तिथं आपण बाय करणार. हा पण एक बाईंगचा चान्स आहे. कारण की हा 15 मिनिटचा झोन आहे, सेकंड सेटअपचा. हा पण एक झोन व्हॅलिड आहे, 15 मिनिटला आहे पण हा. मोस्ट प्रोबॅबिलिटी हा खालचाच आहे. बट हा दिसला समोर 15 मिनिटला, तर आपण मार्क केलेला आहे. ओके. आता ज्या झोनमध्ये मार्केट येणार तिथं आपण बाईंग करणार किंवा सेलिंग करणार. ओके. येस. बायच्या झोनमध्ये आपलं कन्फर्मेशन जर भेटलं ना, तर ह्या सगळ्यांची लिक्विडिटी म्हणजे हा हाय मस्तपैकी टार्गेट आपल्याला भेटेल बरं का बायला. जर फॉर एक्झाम्पल इथून जर आपल्याला बाय भेटला ऑर्डर ब्लॉक पासून, तर जवळजवळ 93 पॉईंट
नाही, समथिंग 1000 पॉईंट, 1000 पिपचा आपला टार्गेट भेटेल. आणि जर इथून आपल्याला बाईंग भेटली, कन्फर्मेशन जर मिळालं आपल्या या झोनमधून, तर इथून आपल्याला जवळजवळ 120, 126 पॉईंट म्हणजे समथिंग 1200 प्लस पिपचा आपला टार्गेट भेटेल. येस, होऊ शकतो, ट्रॅप होऊ शकतो. हा जो 15 मिनिटाचा आहे ना, होऊ शकतो ट्रॅप, कारण की याच्या खाली लगेच हा मेन आहे ना, इथून तुमचा डिमांड सुरू झाला होता. आता इथे कंडिशन काय बघा, हे बघा, 15 मिनिट तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो. हायर हाय, हायर लो, इथं हायर हाय होता, इथं हायर लो होता, इथे हायर हाय आहे, इथे हायर लो आहे, इथे हायर हाय आहे. बरोबर. आता बघा कंडिशन काय, इथे पण डिमांड आहे, इथे डिमांड आहे, इथे पण डिमांड आहे. बरोबर. बट ऍक्च्युली काय झालं, इथं टीआरएस झाला ना तुमचा. हे बघा, इथं मार्केटने तुम्हाला स्ट्रॉंग टीआरएस दिलेला आहे 15 मिनिटला. याचा अर्थ काय, सेलिंगसाठी मार्केट पडणार. तर सेलिंगसाठी पडणार म्हणजे हा तुमचा झोन कोणता झाला, हा जो मी मार्क केला चॅट बॉक्स मध्ये सांगा. हा जो झोन मी इथे मार्क केलेला आहे एफव्हीजीचा, तो कोणता असेल, त्याला आपण काय म्हणतो? नाही, सेल झोन तर आहेतच, सेल झोन तर आहेतच. हे बघा. आता विषय तोच आहे बघा. आता तुम्हाला एक आहे ना गंमत सांगतो बघा. कोणी ब्रेकर ब्लॉक म्हणणार या गोष्टीला. अं, अजून एक आपला टॉपिक आहे ज्याला आपण ब्रेकआउटचा एक झोन मारतो, फ्रॅक्टल. त्याला कोणी कोणी मिटिगेशन ब्लॉक म्हणतं, किंवा कोणी कोणी रिजेक्शन ब्लॉक म्हणतं. पण मित्रांनो, आपल्याला फक्त स्पॉट लक्षात ठेवायचे आहे, त्या ब्लॉकचे नाव लक्षात नाही ठेवायचे आहे. येस. बघा, तुमचे सगळ्यांचे आन्सर बरोबर आहे. कोणी काय दिलंय, कोण म्हणलं सेल झोन आहे, सप्लाय आहे, इमिजिएट आहे, इमिजिएट एफईजी आहे, सप्लाय सप्लाय, ते तर आहेतच. पण अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या सेटअप प्रमाणे, एक मिनिट मी हाईड करतो कॅन्डल. आपल्या सेटअप प्रमाणे काय झालेलं आहे, काय ब्रेक झाला, सपोर्ट ब्रेक झालाय. बरोबर. सपोर्ट तुमचा ब्रेक झाला म्हणजे याचा अर्थ फ्लिप सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या नियमाप्रमाणे आपण तिथं एक मार्केट सपोर्टचा रेजिस्टन्स घ्यायला जाऊ शकतो. सिंपल टॉपिक आहे, जास्त हार्ड नाही याच्यामध्ये. सपोर्टचा रेजिस्टन्स घ्यायला मार्केट तिथे जाऊ शकतं. बरोबर. येस, फ्लिप सपोर्ट, बरोबर. हं. त्यामुळे हा झोन आपण मार्क केला. आता हा जो आहे ना ऑर्डर ब्लॉक, हा इमिजिएट आहे बघा. इमिजिएट हा आहे, तुम्ही ज्या लोकांनी इमिजिएट आन्सर दिला ना, त्यांना सांगतो, इमिजिएट ऑर्डर ब्लॉक हा आहे. कसा बघा, ही पहिली कॅन्डल, थोडं झूम करतो हवं तर. मार्केटमध्ये एकच गोष्ट आहे जी थोडीशी अवघड आहे, बाकी सगळे ऑर्डर ब्लॉक ओळखणं सोपे आहे. ती गोष्ट म्हणजे कोणती, इमिजिएट ऑर्डर ब्लॉक ओळखणे, दुसरं काहीच नाही. बघा, इमिजिएट एफईजी किंवा इमिजिएट ऑर्डर ब्लॉक. मी थोडं झूम करतो बघा. हे मी इकडं साईडला घेतो असं. ओके. हे बघा, ही कॅन्डल आली. बरोबर. हिला जर आपण फर्स्ट कॅन्डल घेतलं, ही सेकंड होती बॉडीची, सेकंड बॉडी पाहिजे आपल्याला. आणि तिसरी ती काय झाली, मिटिगेट झाली आहे, म्हणजे कंप्लीट झाली आहे, इथं गॅप नाहीये. हिला जर आपण फर्स्ट कॅन्डल घेतलं बघा, त्या कॅन्डलच्या लो, फर्स्ट कॅन्डलचा लो. ओके. हा. आता सेकंड कॅन्डल जी आहे ही बॉडी आहे, आणि तिसरी जी कॅन्डल आहे आपल्याला वाटती, पण ती कॅन्डल ह्या कॅन्डलच्या आतमध्ये आहे. प्रॉब्लेम काय, ही जी कॅन्डल दिसते आपल्याला, हिला जर आपण थर्ड कॅन्डल मार्क केलं, तर ही कॅन्डल ह्या कॅन्डलच्या आतमध्ये आहे. एक मिनिट, आतमध्येच आहे ना, मला बघू दे एकदा. लो किती आहे, एक मिनिट, मला फक्त व्यवस्थित मार्क करू द्या. तिथं वाटते मला आतमध्येच आहे. एक 73,455, आणि ही आहे लो, हिचा लो 73,420. ओके. नाही, मग ही नाही येऊ शकत, कारण की हिच्यात थोडीशी नॉर्मल काहीतरी पीप खाली आलेली आहे. सो ही प्रॉपर नाही येऊ शकत, नाही येऊ शकत.
ही फर्स्ट ही सेकंड आणि थर्ड ही मिटिगेट आहे. मग हा ऑर्डर ब्लॉक आपण नाही घेऊ शकत. अं, नाही, हा नाही घेऊ शकत आपण. कारण की मला ही कॅन्डल हिच्या आतमध्ये वाटली, पण ही आतमध्ये नाहीये. फर्स्ट सेकंड थर्ड नाही. फर्स्ट सेकंड थर्ड नाही नाही नाही. एक मिनिट हा. हा मी काढून टाकतो. इमिजिएट अजून आपल्याला भेटलेलं नाही. इमिजिएट इमिजिएट इमिजिएट. फर्स्ट सेकंड थर्ड. ओके. ओके ओके भेटला. हे बघा, हा मी असा मार्क करतो. फर्स्ट सेकंड थर्ड. हा पण एक आहे बघा. हा पूर्ण घेतला, चला मी त्याला. हा घेतला मी पूर्ण. इमिजिएट पण आहे आणि एक्स्ट्रीम पण आहे, दोन्ही जवळ जवळ आहे बघा. इमिजिएट हा आहे फर्स्ट सेकंड थर्ड. ओके. सो हा एक झोन आहे. जाऊ शकतो, या ठिकाणी आहे. ओके. येस. नाही नाही, इनसाइड बार नाही येते ऍक्च्युली. नाही, इनसाइड बार नाही आहे. बरोबर. असतं तर आपण तिला घेतलं नसतं, गृहीत धरलं नसतं. पण ते नॉर्मल काहीतरी पीप खाली आली, एक दोन पीप खाली आलेली आहे. 5 मिनिट सेटअप बघूया. 5 मिनिटाला काय दिसतं का? 5 मिनिटाला 5 मिनिटला तुमचा हा TRS झालेला आहे. ओके. सेम सेम लेवल आहे. 5 मिनिटाला सेम लेवल आहे. 5 मिनिटाला पण सेम लेवल आहे. ओके. ही एक लेवल 15 मिनिटाची स्ट्रॉंग आहे. 15 मिनिटामध्ये ही लेवल स्ट्रॉंग आहे बाईंगसाठी. बाकी नाही. विकली मार्केट काय सांगते? विकली विकली विकली. बघा, हिची लिक्विडिटी याने स्वीप केली आहे. तो याचा अर्थ असा आहे की मार्केट या हप्त्यामध्ये सेलिंगला आहे. या हप्त्यामध्ये बरं का, या वीक मध्ये सेलिंगला असणार. मग थोडं वर जाणार, इथून खाली पडणार. दोघांचे टार्गेट जर आपण मार्क केले, इथून ते इथपर्यंत. विकली, हे विकली आहे. आपण विकलीवर ट्रेडिंग नाही करू शकत. विकली डेली फक्त आपल्याला काय करायचं आहे? ट्रेंड बघायचा आहे. ट्रेडिंगसाठी त्याचा वापर नाही करायचा. एक बायस, मार्केटचे बायस बघायचे ना आपल्याला, ते असे बघायचे आहेत. ओके. सेलिंगचा टीपी इथे, सेलिंगचा टीपी आहे. ओके. विकली सेलिंग दाखवते. विकली सेलिंग आहे, विकली. हा. वन डे सांगतोय वर जाणार. जो टीपी आहे ना आजचा, वन डेचा टीपी मी तुम्हाला मार्क करून दिलाय, तोच आहे. वन होर. बाईंग साठी हा पहिला टीपी असणार. बाईंग साठी टार्गेट पहिला असणार आहे 50-46, आणि सेकंड आहे 50-97. 50-46 आणि 50-97 टार्गेट असणार आहे.
ऍक्च्युली मी जो न्यूजचा कॉलम आहे ना तो बघतच नाही, त्यामुळे माहिती नाही. ठीक आहे, फॉरेक्स तुमच्यासाठी बघू आपण. शक्यतो बघत नाही मी. आज काय कॅनडाचा ऑल डे बँक हॉलिडे आहे काय ते दिसतो. हा, युएस बंद आहे आय थिंक. इथे बँक हॉलिडे दिसतंय आपल्याला. ऑल डे, ऑल डे बंद दिसतंय. बँक हॉलिडे कॅनडाचा पण आहे आणि युएसडीचा पण आहे. म्हणजे युएस आणि सीएडी मार्केट बंद आहे बहुतेक. अच्छा, त्यामुळे मार्केटमध्ये स्लो इम्पॅक्ट होते, स्लो स्लो मुवमेंट होत असेल बहुतेक. शक्यतो मी ते बघतच नाही, त्यामुळे नाही सांगते तुम्हाला. पण आता आपण बघितलं नवले सरांच्या सांगण्यावरून, बंद आहे. ओके, हां. ऑल डे युरो ही मीटिंग आहे. बँक हॉलिडे, बँक हॉलिडे युएस मध्ये आणि कॅनडामध्ये. ठीक आहे, चालेल, हां. मग ठीक आहे ना, काय अडचण नाही. आपल्याला मार्केट चालू दिसते तर आपल्याला आपले झोन जे आहे ना, ठीक आहे. फक्त कंडिशन होतं काय माहितीये का, मार्केट थोडं स्लो मुवमेंट देणार या केसमध्ये. काय होतं, कारण ठीक आहे ना, जर तुमच्याकडे डाटा नाही, व्हॅल्यूम नसला तर साहजिक गोष्ट काय होणार, थोडं व्हॅल्यूम कमी जास्त होणार. ओके, दुसरं काहीच नाही. आज सुट्टी आहे दोन्ही मार्केटला, त्यामुळे व्हॅल्यूम नाहीये. बरोबर, व्हॅल्यूम नाहीये, हा. कारण इतकं स्लो मार्केट चालतच नाही. बरोबर, आज सुट्टी असल्यामुळे. ठीक आहे, आपण एक लास्टला करन्सी पेअर बघा मित्रांनो, हे झोन लक्षात ठेवा. बरोबर, ही रेकॉर्डिंग मी युट्यूबला पण टाकणार आहे. त्याचे स्क्रीनशॉट मार्क केलेले आहे. बघा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. हे बाईचे दोन झोन आहे, आणि सेलिंग करायचे असेल तर ह्या झोन मधून सेलिंग करू शकतो. ठीक आहे. ये. दुसरी गोष्ट, हा, सेलिंगचा विचार कधी करायचा, जर या झोनला टॅप झालं नाही तर. म्हणजे इथून वरती गेलं ना, तर इथून सेलिंग करा, काय अडचण नाही. बट हे झोन आपले टॅप झाले आहे, मग सेलिंग थोडं रिस्की होणार. बरोबर, हे झोन टॅप न होता वरती गेल्यावर तुम्ही सेलिंग करू शकता. ओके. एक करन्सी पेअर बघूया आपण एखादी. एक मिनिट. सेलिंग आहे, पण वरतून तो सेलिंग देणार डेली. ओके, डेली बाय होता, डेली बाय होता. वेदी जेपीवाय बाय करायचा आहे. हा तुमचा एक्स्ट्रीम झोन आहे बाय साठी. वेदी जेपीवाय कंडिशनला हा तुमचा इमिजिएट आहे सध्या. इमिजिएट चेंज चेंज होत असतो. इमिजिएट झोन जो असतो ना, तो चेंज होत असतो. तर सध्या झोन आहे, दोन झोन आहे आपल्या बाईंगसाठी. टार्गेट 153,760 आहे. हे वरचा टीपी आहे. 15 मिनिटाला कुठे एंट्री भेटते का बघू आपण, हा. बघा, इथे टीआरएस पण झाला होता 15 मिनिटला. म्हणजे याचा अर्थ मार्केट वर गेलं. ठीक आहे, आपण थोडं लेट झालो, काय अडचण नाही. हे बघा, टीआरएस झाला. टीआरएस झाला, मग खालचा हा आपला डिमांड झोन एक बाईंगचा आहे. आणि हा इमिजिएट हा जो झोन आहे, हा पण एक बाईंगचा झोन आहे. म्हणजे आपण जे झोन मार्क केले ते प्रॉपर आहे सध्या तरी. ओके. हम्म. यूएसडी जेपीवाय टार्गेट इथे वरती आहे.
एंट्री गेली याची, एंट्री गेली, एंट्री बघा. TRS विथ FPG या झोनमध्ये एंट्री. हा जो खालचा झोन दिसतोय आपल्याला याच्यामध्ये एंट्री होती. किती मिनिटाला? 5 मिनिटाला. आणि ह्या झोनच्या खाली आपला ऑर्डर बॉक्सच्या खाली आपला स्टॉप लॉस. असा याचा सीन आहे. जो टार्गेटचा सीन आहे ना, तो असा आहे बघा. पण आता आपण बाय लगेच नाही करू शकत. बघा, टार्गेट सेम असणार आहे. फक्त आता कंडिशन काय आहे माहितीये का? या दोन झोन पैकी एका झोन मध्ये येऊ द्या. 15 मिनिटाचे आपण म्हणजे 1 ओव्हरचे झोन मार्क केले आहे. टार्गेट सेम असणार, फक्त बाय बाय कुठे करा माहितीये का? तर ह्या झोन मध्ये बाय करायचं आहे, किंवा खाली आल्यानंतर ह्या झोन मध्ये आपल्याला बाय करायचं आहे. हे दोन झोन आपले बाईंगचे आहे, लक्षात घ्या. आता इथं मध्येच बाय आपण नाही करू शकत. टार्गेट फक्त लक्षात ठेवा, झोन मार्किंग करून ठेवा. मित्रांनो, हेच असतं आपले पेशन्स. एंट्री घेतल्यानंतरचे पेशन्स काहीच कामाचे नाही आहे. एंट्री घेण्यासाठी आपल्याला पेशन्स पाहिजे, बरोबर. बघा, हे दोन झोन आहे. हा एक्स्ट्रीमचा आहे, मी करतो डिलीट. हा एक्स्ट्रीमचा आहे, हा इमिजिएट आहे सध्या. ओके. आता अजून एक एक्स्ट्रीम, सॉरी, इमिजिएट कसा तयार होणार ते लक्षात घ्या. हा तुमचा इमिजिएट FPG होता, जो मी इथं मार्क केला होता, बरोबर. आता सध्या बघा इथं काय झालंय. ही फर्स्ट कॅन्डल तयार झाली, ही सेकंड आहे. फर्स्ट, सेकंड, याच्यावरती जर तिसरी कॅन्डल गेली आणि ही जर क्लोज झाली वरती बघा, अशी जर क्लोज झाली अशी या लेवलला, हिने जर FPG तयार केलं तर इथं तुमचं इमिजिएट FPG तयार होणार आहे, इथे या ठिकाणी, बरोबर. बट सध्या हा आहे, सो आपण हा घेतलेला आहे. जर याच्या हायच्या वरती ही तिसरी कॅन्डल गेली, म्हणजे जी करंट कॅन्डल चालू आहे, जी आता चालू झाली एवढ्यात, तिने जर हिचा हाय ब्रेक केला, इथे इमिजिएट FPG तयार होणार आहे. सो हा सुद्धा एक आपले इमिजिएट झोन तयार होणार आहे बाईंगसाठी. मग आपण हा काढून टाकणार, हा जो मधला आहे ना, तो आपण काढून टाकणार, त्याचं व्हॅल्यू संपून जाणार. बट सध्या इमिजिएट आपल्याला हाच आहे. टार्गेट लक्षात ठेवा, टार्गेट सेम आहे. फक्त त्याने आता एंट्री दिली पाहिजे, एंट्री दिली पाहिजे. स्क्रीन झूम आउट करा प्लीज. समजलं? झूम आउट म्हणजे प्रॉपर दिसत नाही का? ओके. बघा, मी आपण गोल्ड वरती फोकस बघू. आजचं काय कंडिशन, आज गोल्ड व्हॅल्यूम नसल्यामुळेच कार्ड करतोय हा. बघू, फक्त झोन मार्क करून ठेवा. हे बाईंग साईडचे दोन्ही टार्गेट आहे, बाय साईडचे. मग याचा अर्थ काय? आता हा जो सेलिंग वरून पडलेला आहे, इमिजिएट वरून, साहजिक गोष्ट तो हे त्याचे सेलिंगचे टार्गेट आहे. जो बाईंग झोन आहे ना, ते त्याचे सेलिंगचे टार्गेट आहे. म्हणजे आपल्याला जर इथं सेलिंग दिली वरतून, जर वरतून याला टॅप न होता वरती मार्केट गेलं, इथून सेलिंगचं कन्फर्मेशन दिलं, साहजिक गोष्ट आहे, मार्केट झोन मध्ये येणार. मग हे असणार आपले काय? बाईंगचे टार्गेट. ओके. ओके. कमी तरी बऱ्यापैकी चालतंय, ते व्हॅल्यूम जरी कमी असलं तरी ओके. येते खाली येते, झोन मध्ये मार्केट येते आपल्या.
जीबीपी जीपीवाय. वन डे पीवाय. वन डेचा पीवाय होता. इथं आपण 4 तासाला काही आहे का? 4 तासाला 4 तासाचा पण फिल्टर केला तर 4 तासाचा हा येणार. ओके. ऑर्डर ब्लॉक. कारण की एफपीजी डन झाला इथे. ओके. इथून तो वर चाललाय 4 तासाला. 15 मिनिटाला बघू आपण. 15 मिनिट, 15 मिनिटला दिला. वीक पण दिला, स्ट्रॉंग पण दिला. खाली आली, याची लिक्विडिटी घेतली. खतरनाक वरती गेला. पण सध्या बाईंग कुठे करायची? ओके. जवळ आपल्याला बाय करायचं आहे या पॉइंटला. लिमिट लावून ठेवले तरी चालतील, काय अडचण नाही. जीबीपी यूएसडी बघू. यस, हा तर पक्का वर जाणार. जीबीपी यूएसडी पक्का. बाईंग झोनला आहे वन डेच्या. एक्स्ट्रीमचा बाईंग झोन होता, एक्स्ट्रीम. ओके, एक्स्ट्रीमचा बाईंग झोनला टॅप करून वरती गेला. करेक्शन दिलं, खाली आला, परत वर चालला. साठी आपण चांगला बाय करू शकतो. यस, 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 यस. 15 मिनिटला दोन प्रॉपर झोन सापडले. हे टार्गेट आहे वरचं, बघा हे वरचं टार्गेट आहे. इथून जाऊ शकतो, चांगला वर जाऊ शकतो इथून. गोल्ड बघा. ओके, गोल्ड गोल्ड आला का? हा, गोल्ड गोल्ड ओके. नाही ना, अजून काहीच नाही ना, गोल्ड मध्ये काहीच नाही ना. गोल्ड आहे त्याच पोझिशनला आहे ना, दुसरं काय. अजून आपल्या झोनला टॅप नाही झालं ना. इथे टॅप झालं तर बायची आपण एंट्री घेणार आहोत. इथं टॅप झाला तर इथं आपण सेलिंगचं कन्फर्मेशन घेऊन सेलिंग करणार आहोत. ओके. बाकी दुसरा सीन अजून कोणताच नाही गोल्ड मध्ये. इथं एक चांगला, एक मिनिट. ही चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटेल बरं का. आज याच्याकडे लक्ष असू द्या म्हणजे. याचं जर समजून घ्या, आपल्या या सिनारिओला जर एंट्री भेटली ऑर्डर ब्लॉकला, हे थोडं वाटतं इथं कन्फर्मेशन जर भेटलं ना आपल्याला. सध्या स्टॉप लॉस मोठा आहे, हे बघा एवढा मोठा स्टॉप लॉस दिसतोय आपल्याला. बट कन्फर्मेशन आपण घेणार 5 मिनिटावरती, काय अडचण नाही. जेव्हा कन्फर्मेशन भेटेल ना, तेव्हा अजून आपलं स्टॉप लॉस छोटं होऊन जाणार. ओके. यस.
या हा एक स्ट्रॉंग झोन बनले आहे JVP USD मध्ये. So, बघू शकतो ठीक आहे. तसं मी ना वॉरियरला टाकून देणार ग्रुपला कन्फर्मेशन भेटल्यानंतर. आपण आल्यानंतर बघा अजून हा याच्या हायच्या वरती गेलेला नाहीये, लक्षात घ्या. या कॅन्डलच्या हायच्या वरती गेलेला नाहीये म्हणजे अजून काय, हा अजून आपला अजून व्हॅलिड आहे. जेव्हा याच्या वरती जाणार आणि इथं गॅप तयार करणार ना, तेव्हा आपला हा झोन तयार होणार इमिजिएट. पण अजून हाच झोन आपला व्हॅलिड आहे 1 ओव्हरचा. ओके. 1 ओव्हरला मध्ये इथं बाय बघा, इथं इथं आता 1 ओव्हरला काहीतरी रिएक्शन दिली म्हणजे याचा अर्थ काय, 1 मिनिटला काहीतरी कन्फर्मेशन दिलं असेल बरं का त्याने. बट आपण ते नाही घेऊ शकत. कारण कसं आहे, ते मोस्टली ट्रॅप असतात बघा. इथं आपल्याला एक कन्फर्मेशन पण भेटलं या ठिकाणी. आपल्या झोनला नसल्यामुळे मी इथं बाय नाही करू शकत. ओके. आपल्या झोनमध्ये नसल्यामुळे बाय नाही. इथं इथं पण एक मोठी रिजेक्शन कॅन्डल आली, पण परत शेवटी परत खाली आलं. ट्रॅप असू शकतो असं मला वाटतं. हा एक ट्रॅप असू शकतो कारण की आपला झोन नसल्यामुळे. ऍक्च्युली हा पूर्ण जो कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये, तो आय थिंक तो कन्सेप्ट ICT मध्ये आहे. ICT मध्ये की हा जो आहे ना, हा पूर्ण तुमचा ऍक्च्युली जी रिट्रेसमेंट असते जे करेक्शन असतं ना, करेक्शन त्याला म्हणतात ऑर्डर फ्लो. तो पण एक टॉपिक आहे. बट मला नाही वाटत त्याची गरज आहे म्हणून, म्हणजे शिकण्याची. कारण की या ऑर्डर फ्लो मध्ये जिथे पण कन्फर्मेशन भेटेल ना, तिथं काही लोक बाय करतात, मी बघितलंय. म्हणजे तो टॉपिकच आहे हा जो पूर्ण दिसतोय ना आपल्याला, हा आहे एवढा मोठा. पण थोडस मला गडबड वाटते याच्यामध्ये, मध्ये एंट्री घेत नाही. ओके. आणि आपल्या सेटअप नुसारच मस्त मस्त टार्गेट भेटतं आपल्याला. उह. गोरक्ष सर, शिकू ना शिकू ना. आता बघा, कालच मी सांगितलं आपले जे वारीचे लोक आहेत ना, त्यांना हा शिकवणार आहेत. येस येस येस. आणि आता जी बॅच आहे करंटमध्ये, 51 नंबरची ऑनलाईन बॅच चालू आहे, त्यांना पण शिकवणार. थोडी गडबड काय चालू आहे माहितीये का, एकतर ऑफिसची पण ऑफलाईन बॅचेस चालू झाल्या, ऑनलाईन पण बॅच चालू झाली. थोडी गडबड होती आणि ऑफिसची बॅच असते रात्री 7 ते 9. हा, त्याच्यामुळे थोडी गडबड असते तिथे, थोडी गडबड चालू आहे. त्यात 1.5-2 तास ती बॅच घ्यावाच लागते. हा, एज्युकेशन देऊन प्रॉपर त्यांना असं प्रॅक्टिकली सगळं. 1 महिन्याची बॅच आहे, 1 महिन्याची. ऑफिसची बॅच 1 महिन्याची असते. हो. शिकताय शिकताय. हा. 2-3 स्टुडंट असे आहेत, एक पुण्यावरून आले आहेत, त्यांनी तो रूम घेतलाय. एक अकोला नाही का, मोठा अकोला, तिथून आले. तिथे रूम घेऊन राहता येते ऑफिस जवळ. शिकण्याची इच्छा पाहिजे. लोकलचे आहे. जाऊ द्या, इथं जाऊ द्या. इथं आपण एक काउंटर ट्रेड करू शकतो, याला काउंटर ट्रेड म्हणता बरं, काउंटर.
मी ना बघा, ऍक्च्युली आता काय शिकवणार माहितीये का? तुम्ही फक्त कॅन्डल थेअरी म्हणता. तुम्हाला कॅन्डल थेअरी शिकवेल आणि काउंटर ट्रेड शिकवेल. काउंटर खूप मस्त आहे, मजा येते काउंटरमध्ये. आता हे तुम्हाला शिकवलं नाही त्याच्यामुळं, नाही तुम्हाला याचं आहे ना गणित सांगतो कसं असतं. फर्स्ट सेकंड नाही. नाही, ओके, हा. काउंटर ट्रेड कसा माहितीये का? बघा, इथं तुमचा एक ओरली या, लक्षात घ्या. ती पण खूप मजा येईल तुम्हाला शिकायला. काउंटर ट्रेड, काउंटर म्हणजे एक रिव्हर्स ट्रेड आपण त्याला म्हणतो. साहजिक गोष्ट आहे बघा. ज्या वेळेस तुमचा हा सेटअप तुम्हाला भेटणार, इथं आपले झोन कुठे कुठे असतात? इथं आपले झोन हे ब्रेकआउट जवळ असतात. त्यांचे नावं नका लक्षात घेऊ, ते नावं तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार. त्यांचे नावं लक्षात नाही ठेवले तरी चालेल. बरोबर. बघा, डिमांड जवळ एक बाय झोन असतो. आपला ब्रेकआउट जवळ एक बायचा झोन असतो. ते वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहे, ऑर्डर ब्लॉकचे नावं आहे, ते सोडून द्या. आणि एक असतो आपला कुठे इमिजिएटला. बरोबर. काउंटर ट्रेड कसा माहितीये का? आता मला सांगा, आपण बाय कुठे करणार? चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा बरं. आपण बाय कुठे करणार? बाय आपण बाईंग कुठे करणार? बघा, येस, हायर हाय जवळ, डिमांड जवळ, सपोर्ट लाईन जवळ, बरोबर. येस. हा. रेजिस्टन्स ब्रेक अँड ऑर्डर ब्लॉक, बरोबर. आता बघा, काउंटर ट्रेड कसा माहितीये का? आता इथून एक रिव्हर्स ट्रेड आपल्याला पकडायचा आहे. पण त्यासाठी आपल्याला आहे ना, बॅक साईडचा PY 100%, हे 99% होतच बरं का. हे मार्केट बघा, इथून आपण ब्रेक करतो ना, आपण म्हणतो मार्केट बायस तुमचं कोणतं आहे? बुलिश आहे. ओके, ठीक आहे, बुलिशला बायचेच इंट्रा घ्यायचे मला माहिती आहे. पण एक काउंटर ट्रेडच्या इंट्रा कशा घ्यायच्या? की इथून आहे ना, आता जावा, सपोज हा 15 मिनिटात झोन आहे. आपण एंट्री किती मिनिटावरती घेतो? 1 मिनिटावरती. सो 1 मिनिटचं कन्फर्मेशन घ्यायचं. आणि हे जे आहे ना आपले बाईंगचे झोन, ते टिपी ठेवायचे. पण तुम्ही हा इमिजिएट ठेवला तरी चालतो. त्यात हा ब्रेकआउट जवळचा ठेवला झोन तरी चालतो, किंवा डिमांड जवळचा ठेवला तरी चालतो, काय अडचण नाही. बरोबर. का? कारण की इथून जेव्हा ते रिटर्न येतं ना, रिव्हर्स येतं ना मार्केट इथून, तर याचा अर्थ 100% बॅक साईडला ना एखादा PY असतो. हे पण शिकवेल, थांबा. याला पण मजा येणार आहे, हा. चांगला विषय बघू ना आपण, हवं तर लाईव्हला बघू, चला. सेम सेलिंगसाठी आहे बरं का, सेम सेलिंगसाठी आहे बघा. असा सेटअप तयार झाला. ठीक आहे, मला पण माहिती आहे, प्रत्येक जगाला माहिती आहे हा सेटअप तुमचा सेलिंगचा आहे. बरोबर. इथं तुमचे जे जे ऑर्डर, जे जे ब्लॉक आहेत ना, त्या त्या ब्लॉकला तुम्ही सेलिंग करणार आहे, ते माहिती आहे. पण रिव्हर्स ट्रेड कसा घ्यायचा माहिती आहे का? आता समजा हा झोन 15 मिनिटाचा असला, तर ऑब्व्हियसली आपण काय करतो? 1 मिनिटाचं कन्फर्मेशन घेतो. बरोबर. 1 मिनिटात इथून कन्फर्मेशन घ्यायचं, बट इथून तो फिरणार कधी? जेव्हा इथं 100% बॅक साईडला एखादा POI असतो. इथं काय असतो तुमच्या बॅक साईडला? POI असतो. त्यावेळी इथून तो फिरत असतो. मग इथं आपण 1 मिनिटाचं कन्फर्मेशन घ्यायचं. आणि सुंदरपणे हे पण आपल्याला, म्हणजे जे जे पण तुमचे जे इथं सेलिंगचे ऑर्डर ब्लॉक असतात ना, ते तुम्ही टार्गेट ठेवू शकतात. हा पण एक भारी विषय. म्हणजे बाईंग अपसाईडला पण आपण सेलिंग करून स्कॅल्पिंगचे प्रॉफिट काढू शकतो. आणि डाऊन साईडला पण आपण बाईंग करून स्कॅल्पिंगचे प्रॉफिट काढू शकतो. याचं उदाहरण बघायचं का तुम्हाला? बघा, अं, ते 15 मिनिट आहे. आता इथे तो सीन, आता बघा, इथून डायरेक्ट मार्केट वरतीच गेलेला आहे. तर मग इथं दुसरा PY ओळखण्याचा सीन नाहीये. बट इथं तुम्हाला PY मार्क न करता बघा बरं का, इथून हा झाला आपला सेटअप. बरोबर. ओके. हा काय झाला आपला? बायचा सेटअप. आता इथं कंडिशन काय बघा. आता लक्ष द्या, आपण एंट्री प्लॅन कुठून करणार? बाय सेटअप कधी तयार होणार? इथे ज्या वेळेस इथे काय होणार आहे? ब्रेकआउट होणार आहे. बरोबर, तेव्हा आपण बायचा प्लॅन करणार आहे. आता लक्षात घ्या, ब्रेकआउट झाला कुठे तुमचा? इथे झाला, या ठिकाणी.
इथं ब्रेकआउट झाला बघा इथे. ओके. आता मी इथे मार्क करतो आपला, म्हणजे याच्या अलीकडे आपल्याला बघायचं, याच्या लेफ्ट साईडला आपल्याला बघायचंय. 1 मिनिटाला मी जातो, 1 मिनिटाला. हे सगळं हाईड करतो. अरे मग नाही, हाईड केल्यावर ते समजणार नाही मला लाईन. हा बघा, याच्या इकडे आपल्याला बघायचं आहे बरं का. टीआरएस बघा बरं का. इथे कुठे टीआरएस झाला का? इथे कुठेच टीआरएस नाही झाला. हाच एक पॉइंट होता टीआरएसचा. स्मॉल स्विंग टीआरएस झाला बघा इथे. लाईन लावतो बघा. हा झाला स्मॉल स्विंग टीआरएस. ओके. टीआरएस झाला. वरती स्टॉप लॉस. सेलिंग सेलिंग सेलिंग. हे बघा, याच्यावरती असेल. बरोबर. स्टॉपला छोटा करायचा आहे म्हणून तुम्हाला मी आयडिया सांगितली बघा. तो 350 पॉईंट इथून खाली पडलाय, म्हणजे 35 पॉईंट, 350 पीप. बरोबर. मग आता इथंच खाली का पडला बघा, इथेच खाली का आला? इथे काहीतरी बॅक साईडचा पीओआय. पीओआय म्हणजे काय? एक बाईंगचा झोन असेल ना आपला या सेटअपचा बघा. या सेटअपचा बाईंगचा झोन असेल. तो कोणता सेटअप होता? हे बघा. हा जो सेटअप हायर आहे, हायर लो, हायर आहे होता, याचा बाईंगचा झोन आहे बघा. इथे काय होता तुमचा? सांगा बरं मला, इथे काय होता? मी लाईन काढून टाकतो. तो खाली कुठपर्यंत आला बघा. ही जी रेड कॅन्डल दिसते आपल्याला, हा आपला टार्गेट एरिया होता. इथपर्यंतच का आला बरं? इथे काय होता? इमिजिएट. इथे इमिजिएट बाय झोन होता. हा तुमचा खालचा एक्स्ट्रीमचा होता. हे बघा, हा हा तुमचा इमिजिएट होता. म्हणजे तुम्ही असं टार्गेट ठेवू शकता. याला काउंटर ट्रेड म्हणता, काउंटर. तुम्ही दर वेळेस घेऊ शकता, याला काय अडचण. तुम्ही बाईंग मध्ये पण घेऊ शकता, सेलिंग मध्ये पण घेऊ शकता. बरोबर. आता इथं आपण एक काउंटर ट्रेड बघू चला. ऍक्च्युली इथं काहीच सीन नाहीये सेलिंगचा किंवा बाईंगचा. एक काउंटर रिस्क घ्यायची आणि तुम्हाला सांगतो कशी घ्यायची. वरती आपला बाय झोन फिक्स आहे, बरोबर. पण आता कंडिशन बघा, झालं काय माहितीये का बघा. लोअर लो, लोअर हाय, लोअर लो. ओके. टीआरएस तर झालाय. आता टीआरएस झाला आपल्याला विथ एफईजी. ओके. मग आता आपल्या एंट्री कुठे प्लॅन करायची लक्षात घ्या. जर तुम्हाला काउंटर ट्रेड घ्यायचा असेल बाईंग साठी, हा आपल्याला बाईंग झोन आहे, एफईजी आहे. बरोबर. आणि ही जी 1 नंबर कॅन्डल जी आहे आपली, ते काय ऑर्डर ब्लॉक आहे. बरोबर. आता बघा बरं का करायचं काय. इथं आल्यानंतर या झोनमध्ये आहे, एक तर एफईजीला किंवा ही खालची आपली पूर्ण ऑर्डर ब्लॉकला 1 मिनिटात झोन आहे. टीआरएस ऑलरेडी झालेला आहे. टीआरएस होईपर्यंत पहिलं कन्फर्मेशन फक्त टीआरएसचं घ्यायचं, आणि त्याच्यानंतरचं जे कन्फर्मेशन असणार आहे ना, ते तुम्ही ऑर्डर ब्लॉकचं, सॉरी, ते तुम्ही रिव्हर्सल कॅन्डलचं किंवा ग्रीन कॅन्डलचं घेऊ शकता, बुलिश कॅन्डलचं घेऊ शकता. आता इथं आल्यानंतर एखादी बुलिश कॅन्डल जर तयार झाली, बरोबर, तर कंडिशन काय? तुमचा स्टॉप लॉस ऑर्डर ब्लॉकच्या खालीच येणार आहे बुलिश कॅन्डलला. तर तिच्या खाली ठेवला तरी चालतो, बट ते रिस्की असतं. तो तुम्ही इथेच ठेवायच्या खाली. बट रिव्हर्सल कॅन्डल जर तयार झाली इथे आल्यानंतर, कोणत्या पण, एक तर ऑर्डर एफपीजी मध्ये किंवा ऑर्डर ब्लॉकमध्ये, तर आपण करणार काय? त्या रिव्हर्सल कॅन्डलच्या खाली थोडा बफर ठेवून, पण ती कोणती पाहिजे? व्हॅलिड. ती पाहिजे तुमची व्हॅलिड. मग तुमचा ट्रेड कसा होणार बघा. इथं आल्यानंतर जर तुम्हाला रिव्हर्सल कॅन्डल तयार झाली, हे ना स्टॉपला छोटे भेटतात. जे आपण कॅन्डलचे कन्फर्मेशन घेतो ना, त्याचे स्टॉपला 2-2, अडीच पिपचे भेटतात आपल्याला. बघा, असं आपलं एक हे वरचं बायचं सेटअप आहे ना, वरती सेलिंग सेटअप आहे, तो आपला काउंटर ट्रेड असा बनवू शकतो. बरोबर. असा ह्या लेवलचा एक काउंटर ट्रेड आपला बनवू शकतो. रिव्हर्स ट्रेड आपण याला म्हणतो. ओके. सो सांगेल मी, हे पण शिकवेल तुम्हाला. खूप गोष्टी असतात बघा, प्रत्येक सेटअप मध्ये वेगवेगळे नियम असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण ते तसं घडलं पाहिजे, नाही तर फक्त शिकून द्यायचं आणि त्याची वाट बघायची, त्याला अर्थ नाही ना. बरोबर. बघा, सेलिंग बाईंग. बाईंग करेक्शन वेव पकडायची का? इमिजिएट ओपी.
पीओआय पेंडिंग वाला असतो की कम्प्लीट, नाही नाही, पेंडिंग पेंडिंग असतो. ते छोटे असतात हो. पीओआय म्हणल्यावरती त्याचा अर्थच तो होतो की तो पेंडिंगच असतो. तो कम्प्लीट कधीच नसतो. आता तो जर कम्प्लीट असला मग त्याला पीओआय म्हणतच नाही. थोडक्यात काय, पीओआय म्हणजे काय, बॅक साईडचे मोठ्या टाइम फ्रेमचे. आता एफईजी म्हणल्यावरती साहजिक गोष्ट तिथे ऑर्डर ब्लॉक येणारच. तर विदाउट ऑर्डर ब्लॉक, कारण की एक एफईजी सोबत पण असतो ऑर्डर ब्लॉक, त्याला पण आपण मार्क करत असतो. बरं ठीक आहे, असो. जीबीपी एकदा यूएसडी जीपीआय बघू द्या. येतोय, खाली आहे म्हणा, खाली आहे, खाली आहे, खाली आहे. हा खाली आला झोन मध्ये तरच आपण बाय करणार आहोत त्याला. एखादं इमिजिएट इथं बनला का? नाही. इथं हा झोन आहे. हे दोन झोन अजून व्हॅलिड आहे सध्या तरी. ओके. बट इथे येऊ द्या झोन मध्ये. जीबीपी यूएसडी बघू. अजून करन्सी पेअर ऍक्च्युली व्हॅल्यूम म्हणजे फ्लो चालते, प्रत्येकाला माहिती आहे. तो बघू इथं आल्यानंतर. पण इथं जर कन्फर्मेशन मिळालं ना, तर याचं टार्गेट भारी भेटेल. मी वरती लाईन लावली आहे बघा. 37,128 म्हणजे 37,120, 1,37,120 आपल्याला टार्गेट भेटू शकतं याचं. पण ठीक आहे, चला, काय अडचण नाही. जर मला एखादं कन्फर्मेशन मिळालं ना, मी ते याला टाकतो, ग्रुपवरती टाकून देतो. चला, गोल्ड कुठे गेला? इथून इथं कन्फर्मेशन भेटल्यानंतर मी वॉरियरला सेल झोन टाकतो. ठीक आहे, सेलिंगची लेवल टाकतो. कन्फर्मेशन भेटू द्या, इथं आपण एक सेलचं प्लॅन करूया. नाही तर बाय आपला खाली आहेतच. ठीक आहे, चालेल, चला. बाय बाय. बघूयात दिवसभर काय होतं काय नाही, बघू आपण. ओके. ओके. बाय बाय. गुड डे.